आज आपण तयार करणार आहोत एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी लसूण शेव। त्यासाठी इथे मी स्वच्छ चाळून बेसन घेतले आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, जिरे आणि ओवा हे मिक्सरला फिरवून घेतले आहे आणि यामध्ये थोडे पाणी घालून आणखीन एकदा फिरवले आहे। ते गाळणीने गाळून घेतले आहे। बेसनमध्ये 2 चमचे कडकडीत असे तेलाचे मोहन घालून घेतले आहे आणि छान पिठाला चोळून घेतले आहे। आता तयार केलेले लसणाचे पाणी आणि साधे पाणी घालून आपण छान असा हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। पिठामध्ये एकही गाठ तयार झाली नाही। आता तयार पीठ शेवग्यामध्ये घालून घेतले आहे आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतले होते, त्यामध्ये शेव सोडून घेतली आहे। हे पहा मस्त फुलली आहे। आता दोन्ही साईडनी छान खरपूस अशी ही शेव तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी लसूण शेव तयार आहे। तुम्हीही ही लसूण शेव नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू